कंबाईन एक्झामला नागरीकरणावर एक प्रश्न होता, त्यामुळे आपण नागरीकरणा संदर्भात आपण स्टेट बोर्डमधून थोडं रिवाईज करून घेऊया. तर बघा, भारतीय जनगणना कार्यालयाने नगराच्या संदर्भामध्ये 1961 साली खाली निकष ठरवले आहेत. तर बघा, हे 4 निकष आहेत, यानुसार तो प्रश्न आपला सॉल्व्ह होत होता. तर ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष हे बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. वस्तीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी. आपण स्टेटमेंट होत आहोत. वस्तीची लोकसंख्या ही 5,000 पेक्षा जास्त असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता ही दर चौरस किलोमीटरला किती असावी, तर 400 इतकी असावी. तर त्या संदर्भामध्ये 1961 पासून तर 2011पर्यंत टक्केवारी दिलेली आहे नागरी लोकसंख्येबद्दल. तर 1961 पासून 2011पर्यंत बघितलं तर वाढतच जाते. 1961ला किती टक्के होती, 17.79%. 1971ला 19.91%. 1981ला 23.34%. 1991ला 25.72%. 2001ला 28.06% आणि 2011ला 37.07%. म्हणजे 1961 पासून 2011पर्यंत बघितलं तर नागरी लोकसंख्या वाढत असताना आपल्याला दिसते. तिथे लिहिलेलंच आहे. भारतातील नागरीकरणाचा विचार करता 1961 ते 2011पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्येत सातत्याने वाढ झालेली आहे. 1961 ते 1981पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ साधारण 5.55% होती. म्हणजे 1961 पासून 81पर्यंत नागरी लोकसंख्या वाढ किती होती, 5.55% होती. परंतु 1981 ते 2011पर्यंत ही वाढ 13.73%पर्यंत पोचली. म्हणजे 1981 पासून ते 2011पर्यंत ही वाढ किती पोचली, आता 13.73% पोचली. 1981 पासून 2011पर्यंत झपाट्याने म्हणजे नागरी लोकसंख्या वाढली, 13.73%पर्यंत ही वाढली. तर म्हणजे वाढण्याचे कारण काय, तर याचा अर्थ आहे की भारतातील नागरी लोकसंख्येची झपाट्याने वाढ होत आहे. नागरीकरण अनेक कारणामुळे होत आहे. त्यापैकी प्रमुख कारण कोणते आहेत, औद्योगिकरण हा एक प्रमुख कारण आहे. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगाच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकामध्ये मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. कारण होतं की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापडगिरणी उद्योग सुरू झाला होता आणि त्यामुळे मूळची कोळ्याची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई नगराचा भाग झाली. दुसरा कारण होता व्यापारमुळे. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ उतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरणामध्ये व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. या सेवाबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपाहारगृहे, निवास इत्यादी बाबी ही वाढत असतात. भारतातील नागपूर हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे आणि हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे त्याचे नागरीकरण वाढत गेलेले आहेत. नागपूरबद्दल सांगितलं आहे, तर ते व्यापारामुळे त्याचं म्हणजे नागरीकरण झालेलं आहे. तिसरं कारण आहे यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान असे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे घटक सहाय्यभूत ठरत आहेत. गेल्या काही दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढलेले आहे. ग्रामीण भागातील शेती ही आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने केली जाते. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधामध्ये शहराकडे स्थलांतरित झाला. परिणामी काय झाले, तर नागरी लोकसंख्या वाढू लागलेली आहे. त्यानंतरचं चौथा कारण आहे वाहतूक आणि संदेशवहन. रस्ते व लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयीच्या ज्या भागामध्ये विकास होतो त्या भागातील छोट्या
छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. उदाहरणामध्ये कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सानिध्यात असलेले सावर्डे जिल्हा रत्नागिरी सारख्या अनेक गावाचे नागरीकरण होऊ लागले आहे. महत्त्वाचे लोहमार्ग एकत्र आल्यामुळे भुसावळ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ यांचासुद्धा विकास झपाट्याने झालेला आहे. त्यानंतर म्हणजे स्थलांतर पण कारण आहे. स्थलांतर हा नागरीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असते. स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होत असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढलेली आहे. उदाहरणामध्ये भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. मग नागरीकरणाचे काय परिणाम होतात ते आहेत. प्रतिकूल परिणाम आहेत, अनुकूल पण परिणाम आहेत. नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. भूमी उपयोजनामध्ये हा बदल विशेषतः जाणवतो. जसे पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी किंवा निवासी प्रदेशामध्ये रूपांतरित होते. नागरीकरणामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. त्याचप्रमाणे समस्यासुद्धा निर्माण होतात. तर नागरीकरणाचे आधी फायदे पाहू, नंतर समस्या. सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतोय आणि वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरामध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक एकोपा निर्माण होतो. दुसरं आहे आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्या जवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभ होते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम त्या प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसायासंदर्भात अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशामध्ये विकसित होत असतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती, तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधांचा फायदा प्रथम मिळतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. सोयीसुविधा. नागरी वस्तीमध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवासामध्ये सुलभता वाढते. त्यांचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीवर होत असतो. आणि त्यानंतर शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरणामध्ये पुणे शहर. वैद्यकीय सोयी देखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयीचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण व त्याचे नातेवाईक नगरामध्ये काही कालावधीसाठी वास्तव्याला येत असतात. त्यानंतर नागरीकरणाच्या समस्या किंवा तोटे कोणते आहेत. तर दुसरं म्हणजे महत्त्वाचं आहे झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या भागात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांश स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाही. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात, परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरता व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. ही घरे बहुधा अनधिकृत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाही. येथे घराची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. त्यानंतर वाहतुकीची कोंडी पण निर्माण होते नागरीकरणामुळे किंवा शहरीकरणामुळे. शहराचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहराच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरामध्ये लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनाची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासामध्ये बराच वेळ जातो. त्यानंतर प्रदूषण तयार होते. प्रदूषण ही शहरातील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यामध्ये वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण पाहायला मिळतो. शहराचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमाचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते.
शहराची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. त्यानंतर म्हणजे समस्या आहे. त्यानंतर चौथी समस्या गुन्हेगारी. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. त्यातून शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असतो. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. म्हणजे हे उल्लेखलेले काय आहेत, तर हे महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. तर आपण या ठिकाणी बघितलं नागरीकरण किंवा नागरी वस्ती कशाला म्हणतात ते. त्यानंतर त्याचे परिणाम त्यामध्ये चांगले पण आहेत, म्हणजे नागरीकरणाचे चांगलं पण आहे. तर त्यामध्ये कसं औद्योगिकरण, व्यापार आहे, यांत्रिक यंत्रणा, वाहतूक, संदेशवहन आणि स्थलांतर ह्यामुळे काय होते, तर नागरीकरण वाढत असते, हे कारण आहे. तर त्याचे परिणाम होते सामाजिक एकोपा, आधुनिकीकरण, सोयीसुविधा, हे त्याचे काय आहे, तर परिणाम आहे. तर त्यामुळे समस्या पण निर्माण आहे. झोपडपट्टी, वाहतूक कोंडी, प्रदूषण, गुन्हेगारी ह्या समस्या आहेत. तर नागरीकरणाच्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षात ठेवायचे. कारण मागच्या 2024च्या कंबाईनला नागरीकरणासंदर्भात 4 स्टेटमेंट दिलेले होते आणि आपल्याला चूक म्हणजे कोणते योग्य अयोग्य आहे ते आपल्याला सांगायचे होतं. त्यामुळे म्हणजे या ठिकाणी म्हणजे पुस्तकातून मी रीड केले, हे सर्व महत्त्वपूर्ण आहे. एकदा तरी ऐकून घ्या. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.